राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज जळगावच्या या श्रीकृष्ण लॉन येथे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा पार पडणार आहे। लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर जयंत पाटील हे आज पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा या ठिकाणी महत्त्वाचा मानला जात आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो मेळावा आहे ह्या मेळाव्यापूर्वी जी जळगाव शरद पवार गटाची जी राष्ट्रीय जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी होती ती गेल्या काही दिवसांपूर्वी बरखास्त झालेली होती आणि बरखास्त झाल्यानंतर आता त्या कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची जी निवड रखडलेली आहे त्या संदर्भात गेल्यावेळी अनिल देशमुख यांनी अहवाल घेऊन तो पक्षाकडे सादर केला होता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर त्या जिल्हाध्यक्षांची या ठिकाणी जयंत पाटील हे जिल्हाध्यक्ष तसेच कार्यकारिणी जाहीर करण्याची शक्यता आहे। आगामी काळामध्ये विधानसभा आहेत तर गेल्या वेळच्या विधानसभेपेक्षा या विधानसभांचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोघी पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पहिलीच विधानसभा आहे। आता ह्या विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाताना राष्ट्रवादी शरद पवार गटसुद्धा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे आणि ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटलांचा आज जळगाव जिल्ह्याचा हा दौरा आहे आणि या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडत आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर अजून जागांचं धोरण स्पष्ट झालेलं नाही, मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये नेमकं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमकं कुठल्या आणि किती जागा लढाव्या या संदर्भात या मेळाव्यात चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने जयंत पाटलांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।